बोलतात ना रोज. नमस्कार. आज मी एक तुम्हाला अशा व्यक्तिमत्वाशी भेट घालून देणार आहे. त्यांचं नाव आहे शमा कुरे. इथे गेल्या 15 वर्षापासून या कॉलनीमध्ये ते राहत आहेत. ते राहायला तर एक तिसऱ्या मजल्यावर घर त्यांचं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या घरात ते आपलं काही जास्त काम करू शकले नाही. पण या रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांसाठी जीवतोड मेहनत करत असतात आणि ते मेहनत करून शेजाऱ्यांशी भांडण घेऊन हे कार्य करत आहेत. ते खरंच अभिनंदनास्पद कार्य आहे. आज आपण त्यांची मुलाखत घेऊया, त्यांच्याशी आपण हितगुज करूया. मॅडम, तुमचं नाव वगैरे काय, कसं, कधीपासून राहता, काय राहता? माझं नाव क्षमा राजय कुरे. मी गेले 18 वर्षापासून सिडकोमध्ये राहते आहे, N4 गुरुसानी नगरमध्ये राहते आहे. आणि मला मुक्या प्राण्यांविषयी, त्यांच्याविषयी आत्मीयता आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांच्यासाठी करत असते. त्या करताना मला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते, की कधी फायनान्शियली प्रॉब्लेम येतो. फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व झाला तर कधी समोरची व्यक्ती मला तेवढा रिस्पॉन्स देत नाही, किंवा मी जे काय करायला जाते आहे त्याच्यामध्ये सहकार्य मिळत नाही. कॉलनी असो, घरातल्या व्यक्तीपासून ते कॉलनीतल्या माणसांपर्यंत विरोध असतो. तरीसुद्धा आम्ही ते पत्करून मी करत असते. मी आणि माझी मुलगी, आम्ही दोघीही कुठेही बाहेर पडताना एक बिस्किटाचा पुडा, पाण्याची बाटली किंवा आपलं एखादं बाऊल असेल की ज्याच्यात पाणी टाकू आणि कुत्रं बिस्किट झाल्यावर पाणी पिईल, ह्या तयारीनिशी आम्ही घराच्या बाहेर पडतो. आणि जिथे कुत्रं दिसेल त्यांना आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि सध्या माझ्याकडे 4 कुत्रे आहेत की ते आजूबाजूला माझ्याच घरी वरती 40 पायऱ्या चढून वरती येतात. मी त्यांना दूध, पोळी, त्याच्यानंतर ते झोपतात थंड ह्याच्यात, कूलर लावलेला असतो. उन्हाळ्यामध्ये खाली उतरत नाहीत. आणि हे करताना सुद्धा मला बऱ्यापैकी त्रास होतो घरामध्ये. मिस्टरसुद्धा नाही म्हणतात की तो रस्त्यावरचं कुत्रं आहे, कशाला त्याला इन्फेक्शन झालेलं आहे, त्याला खरूच झालेली आहे. पण मी तरीसुद्धा त्याचा विरोध करून मी त्यांच्यासाठी काम करते. मोठ्या घरामध्ये जे कुत्रे आहेत त्यांना सुद्धा बिमाऱ्या होतात. रस्त्याच्या कुत्र्यावर तर होणारच. त्यांची काळजी घेणारे जेव्हा लोक असतात आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांची काळजी घेणारा काहीच नाही, ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत त्याला सोडावं लागतं. आजपर्यंत तुम्ही काय कार्य केलेले आहेत, जे काही अनुभव तुमचे असतील तर ते जरा आम्हाला कळाले फार. माझा कुत्रा, आम्ही त्याचं नाव टिंगू ठेवलं आहे. ॲक्च्युली तो रस्त्यावरचाच आहे. मी त्याला पाळलं नाही, पण त्याने स्वतःला पाळून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आमची अटॅचमेंट अजून जास्त वाढली त्या कुत्र्याविषयी. मला गेल्या वर्षी असं समजलं की त्याला कॅन्सर झालेला आहे. तर घरामध्ये तो यायचा, बसायचा, तर रक्त बऱ्यापैकी पडायचं. तर मला मिस्टर म्हणायचे की हे रक्त पडतं, त्याला तू कशाला वरती करतेस. पण मी बराच प्रयत्न केला, 2-3 डॉक्टरना जाऊन भेटली, पण ते म्हणाले की तुम्हाला आणून इथे आणावं लागेल. पण ह्या रस्त्यावरच्या कुत्र्याला मी नेणार कसं, हा सगळ्यात मोठा माझ्यासमोर हा प्रश्न होता. कारण त्याला कधी बांधून राहायची सवय नाही. कधी आम्ही त्याला गाडीमध्ये टाकलं आणि नेलं हे पण शक्य नाही, कारण तो येणार नाही. पकडायला जाऊ तर तो लांब पळणारच. म्हणून 1 वर्ष झालं मी त्या याच्यामध्ये होती. तर मला डॉक्टर कादरी भेटलेत. तर त्यांनी ती सर्जरी केली. ती इथे येऊन केली त्यांनी ती सर्जरी. ते पण माझ्या इथे नव्हता, तो तिसऱ्यांच्या घरामध्ये होता लपून बसलेला. तिथून त्याला काढून आम्ही तिथे एका बंद घरामध्ये आम्ही त्याची सर्जरी केली. डॉक्टर नाही म्हणतं, ते म्हणे आजूबाजूचे लोक ऑब्जेक्शन घेतील, ते म्हणतील तुम्हाला इथे काय. पण तरीसुद्धा आम्ही डेअरिंग केली. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि ती आत्ता 15 दिवस झाले ती सर्जरी आम्ही त्याची केली. आणि नंतर त्याला ते अँटीबायोटिक्स इंजेक्शन्स देणं हे झालं ते. हो, आता एकदम ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तो आता वरती येतो, बसतो, दूध पोळी खातो. आता तो त्याचं रुटीन त्याचं सुरू झालेलं आहे वगैरे. आणि त्याच्यामध्ये एक कुत्री आहे, 4 पपीज दिलेले आहेत तिने. ती पण अशीच रस्त्यावरचीच आहे, पण तिला खरूच झालेली. मग ते तिनं इतकी रक्तबंबाळ झालेली, ती गळ्याचा भाग, पायाचा भाग, असं रक्त पडत होतं तिचं, सगळं असं स्किनमधून रक्त येत होतं. तर मला ते बघवत नव्हतं. तर मी त्याला दुधामध्ये मेटॅसिन किंवा पॅरासिटामॉल टाकून 4-5 दिवस कंटिन्यू दिलं. तर ते बऱ्यापैकी कमी झालं तिचं. आणि नंतर डॉक्टर कादरींनी तिला 2 इंजेक्शन्स दिले की त्याच्याने तिचे ते खरूचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी झालं आहे. हा माझा मोठा अनुभव. आणि मला हे करताना खूप आनंद वाटतो की पैसे चाललेत
आपले, ते मी माझ्या सगळ्या गरजा थोड्याशा बाजूला ठेवून मी ह्या कुत्र्यांवर खर्च करते आणि मला आनंद होतो ते करताना. तुम्ही करताना बघितलं, एक छोटंसं मी इथं हेही बघितलं की तुम्ही इथं एक पॉट लावलेला आहे, पण हा पॉट आहे त्याच्यामध्ये पाणी का नाही भरत तुम्ही? आता हा पॉट तर मी ठेवला आहे, पण मला तेवढं सहकार्य आजूबाजूच्या जे खाली असतात त्यांनी करायला पाहिजे तेवढं मिळत नाही आहे. तेवढा अवेअरनेस अजून लोकांपर्यंत नाही की आपण कुत्र्यांसाठी, रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, तेवढं अजून नाही आहे. तुम्हाला काय संदेश द्यायचा लोकांना की आता हे काही लोक जे आहेत की आता आपल्या पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये 30 ते 40 हजार भटके कुत्रे आहेत आणि 2.5-3 लाख घरं आहेत, 2.5-3 लाख घरं आहेत. एवढे लोकांमध्ये जर तुम्ही 8 ते 10 हजार जे कुत्रे आहेत, 8 ते 10 हजार 30-40 हजार कुत्रे, एकेकाने एक घर जरी एकेकाने एक कुत्रं जरी सांभाळलं तर मला वाटते की या रस्त्यावरची त्यांची जी गय आहे ती होणार नाही. तर लोकांना काय तुम्हाला संदेश द्यावा असं वाटतो का? आता प्रत्येक लोक रस्त्यावरचे घेतीलच, ॲडॉप्ट करतीलच असं नाही आहे, पण त्यातल्या त्यात त्यांनी असं करायला पाहिजे लोकांनी की आपल्या गल्लीमधलं किंवा आपल्या आजूबाजूच्या संपर्कामध्ये रस्त्यावरचे कुत्रे जे येतात त्यांच्यासाठी त्यांनी खाण्याची सोय किंवा पाणी पिण्याची सोय जरी त्यांची केली तरी हे खूप मोठं सहकार्य असेल रस्त्यावरच्या कुत्र्यांना. किंवा एखादा इंज्युअर्ड झालेलं म्हणजे डॉगी असेल किंवा पपीज असेल त्यांच्यासाठी त्यांनी नुसतं एक फोन केला किंवा अशा संस्थेला त्यांनी कॉन्टॅक्ट जरी केला तरी हा त्यांचा खूप मोठा आपल्याला सपोर्ट असेल. आणि त्यांनी करायला काही हरकत नाही, हे काही खूप कठीण नाही आहे. आपल्या घरामध्ये नाही म्हटलं तरी 2-4 पोळ्या उरतातच, त्या आपण कचऱ्यामध्ये फेकून देण्यापेक्षा जर तुम्ही त्यांच्यासाठी जर ही खाण्याची सोय केली तर खूप चांगलं राहील. एवढी माझी जनतेला अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या कॉलनीतल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या कुत्र्यांसाठी एवढं तरी त्यांचं करावं. बघितलं आज आपल्यासमोर एक नवीन व्यक्तिमत्व आहे, शमा कुरील यांचं. हे शमा कुरील हे व्यक्तिमत्व घरच्या लोकांना झगडून, कॉलनीच्या लोकांना झगडून भटक्या कुत्र्यांसाठी, भटक्या मांजरींसाठी हे कार्य करत आहेत. अशा लोकांना आपण एक सलाम ठोकूया. अभिनंदनास्पद काम आहे. त्यांनी काही डॉक्टर कादरी यांचा पण उल्लेख दिला. आपण डॉक्टर कादरींचं पण असंच एक डॉक्युमेंटरी करू किंवा त्यांचा एक इंटरव्ह्यू घेऊ आणि जनतेला आपण हे सगळं आव्हान करायला पाहिजे की आपण सगळ्यांनी जर मिळून हे कार्य सुरू केलं तर मला नाही वाटत की रस्त्यावर असणारे जे कुत्रे आहेत किंवा भटके जे हे आहेत त्याच्याकडून आपल्याकडे त्रास होईल. उलट ते आपल्या संरक्षणासाठी आपल्याला काम आहे. तर आज आपण हे व्यक्तिमत्व बघितलं. असेच आपण नवीन व्यक्तिमत्व रोज बघत जाऊया. धन्यवाद.